नमस्कार मित्रांनो, परत मी बोललो होतो लास्ट व्हिडिओमध्ये की असं व्हायला पाहिजे आणि नक्की तसंच झालं. तर बघा उद्यापासून जी होती ना रॅली चालू होती उद्यापासून. तर सगळ्यात महत्त्वाचं बघूया की नक्की उद्यासाठी प्रेडिक्शन्स अनालिसिस उद्यासाठी काय असणार आहे, असे कोणते पॉईंट्स ज्या पॉईंट्सवर तुम्ही एक्सपेक्टेशन करू शकता की मार्केट वर जाईल. तर उद्यासाठी ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्स आहेत या रेड लाईन्स, ही ब्ल्यू लाईन आपण डिलीट करून टाकूया. ब्ल्यू लाईनचं आता काहीच काम नाहीये. जनरली बघा की मार्केटमध्ये जो ऍव्हरेज एरिया आलेला आहे, जो आपण त्याला म्हणूया की एसीपी ऍव्हरेज कॉन्सन्ट्रेटेड जो एरिया आहे, एसीएल ऍव्हरेज कॉन्सन्ट्रेटेड लाईन, तर या जनरली या लेवलच्या आसपास आहे. तर प्राइस जे ऍव्हरेज बाईंग आहे सर्व या रिसेंट काही डेजचं ते जवळपास या पॉईंटच्या आसपास आहे, 23,572. मार्केट या पॉईंटच्या वर एक्सपेक्टेशन माझंही असेल की बुलिश व्हायला पाहिजे. मार्केट मी इथपर्यंत टार्गेट ठेवेल. एक्सपेक्टेशन खूप कमी आहे की मार्केट उद्या या लेवलच्या खाली असायला पाहिजे. ठीक आहे. उद्यासाठी एक माझं असं म्हणणं आहे की मार्केट उद्या अग्रेसिव्ह वर जाऊ शकतं. ठीक आहे. मी लास्ट व्हिडिओमध्ये जे बोललो होतो, म्हणजे नेहमी ज्या गोष्टी बोलतो ते खरं होतं ते. आणि मार्केटमध्ये मला एक सायकोलॉजी कळते की नक्की लोकांना बाहेर कसं काढलं जातं, त्याच्या बेसिसवर मी सर्व गोष्टी सांगतोय. असं काही रॉकेट सायन्स नाही याच्यामध्ये. आता एक लक्षात घ्या की उद्या हा जो पॉईंट आहे या पॉईंटच्या वर मी अग्रेसिव्हली बुलिश जाईल. आणि ज्यावेळेस मागच्या या 2 दिवसाचा हाय ब्रेक होईल, ठीक आहे, म्हणजे हाय पण ब्रेक व्हायची गरज नाही, जनरली ही वाली लेवल 23,800च्या वर मी अग्रेसिव्ह बुलिश आहे. मग नेक्स्ट तुम्हाला 24,000 पर्यंत मार्केट आरामात घेऊन जाईल. ठीक आहे. 200 पॉईंट आरामात त्या दिवशी मिळून जातील तुम्हाला, ज्या दिवशी मार्केट 24,800 ब्रेक करेल. 24,800ला बघा, सॉरी 23,800ला बघायला गेलो, 23,800 मध्ये वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट ओआय रायटिंग्स पण आहे. त्यामुळे हा एक मोठा रेजिस्टन्स बनून बसलेला आहे. त्यामुळे प्राइस या लेवलच्या वर जात नाही. ठीक आहे. आता आपण बघूया बँक निफ्टीसाठी. निफ्टी बँक, ठीक आहे. सुरुवात करूया डे कॅन्डल पासून. डे कॅन्डल मध्ये जर बघितलं आपण, तर डे कॅन्डल मध्ये बघा बँक निफ्टी मध्ये स्ट्रेंथ खूप जास्त आहे ऍज कम्पेअर टू निफ्टी. कारण जेवढं निफ्टी खाली पडलं तेवढं बँक निफ्टी खाली नाही पडलं. आणि जी जो प्रिव्हियस हाय, मोठ्या कॅन्डलचा जो हाय आहे बजेट ब्रेकच्या नंतर जी मोठी कॅन्डल बनली, त्या कॅन्डलचा हाय आणि जो क्लोज आहे तो खूप चांगल्या लेवलने मेंटेन झालेला आहे. तर प्राइस याच्या वर टिकते, म्हणजे बँक निफ्टी सगळ्यात जास्त लीड घेणार जर मार्केट वर जाणार. ठीक आहे. आता एक समजून घेऊया की आपण नक्की बँक निफ्टी मध्ये कसं ट्रेड करायला पाहिजे. चलो, ठीक आहे. आता एक लक्षात घ्या की याच्यामध्ये मार्केट या लेवलला ओपन झालं होतं आणि नंतर खाली आला. तर याच्यामध्ये मालचं मार्केट ट्रेड करण्यासाठी बऱ्यापैकी मुश्किल होतं. काल मी ट्रेड पण नव्हतं केलं. आणि एक लक्षात घ्या गोष्ट, मी कालच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो की आजच्या व्हिडिओ म्हणजे आजच्या दिवसांसाठी माझा व्ह्यू खूप जास्त कन्फ्युजन. मार्केटने एक्झॅक्टली तसं केलं. काल मॉनिटरी पॉलिसी होती, मार्केटने दोन्ही साईड परफॉर्म केलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की मार्केट थोडं वर गेलं आणि वर गेल्यानंतर परत खाली आलं. आता मार्केटमध्ये काल मॉनिटरी पॉलिसी खूप चांगली आली होती. 25 बेसिस पॉईंटनी मार्केटमध्ये रेट कट झाला, तरी पण मार्केट इव्हन काल खाली पडले. तर मला असं वाटतं की हे फक्त एक ट्रेलर होता लोकांना घाबरवण्यासाठी. मार्केट आणखी वर जाण्याचे पोटेन्शियल आहे. मी नेहमी बुलिश बोलतोय कारण एक्सपेक्टेशन डेटा हा बुलिश आहे. मार्केटमध्ये जरी फॉल येत असेल तरी पण एफआयज म्हणा किंवा नेट जे आहेत, नेट आणखी सुद्धा बाईंग चालू आहे, आणखी सेलिंग मध्ये नाही. हे तुम्हाला व्हॉल्यूमच्या प्युअर डेटामध्ये कळून येतं. दुसरी गोष्ट काय की हा जी ऍव्हरेज मी म्हणलो तुम्हाला की ऍव्हरेज बाईंग लेवल, ठीक आहे, आपण त्याला म्हणू एसीएल, ऍव्हरेज कॉन्सन्ट्रेटेड लाईन. तर जनरली ही रेड लाईन इथे येते 50,210च्या वर मार्केट बुलिश असणारे नेक्स्ट डे साठी, म्हणजे फक्त मंडे साठी मी बोलतोय. मंडेला टार्गेट या लेवल पासून इथपर्यंत असणारे. जर मला इथे प्राइस ऍक्शन मिळाली तर अगेन इथपर्यंत टार्गेट ठेवायला काहीच हरकत नाही. आणि इन केस जर मार्केटने उद्या 50,500ची लेवल जर ब्रेक केली तर मार्केट एक्सप्लोड होणार. एक्सप्लोड म्हणजे तुम्हाला लिटरली 1000 पॉईंटची रॅली आरामात मिळून जाईल जर मार्केट या पॉईंटच्या वर टिकलं किंवा या पॉईंटच्या वर क्लोजिंग आली तर. ठीक आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की मार्केटमध्ये जे करेक्शन दाखवायचं तर करेक्शन झालेलं आहे. पी ऑलरेडी ओव्हरसोल्ड आहेत, मार्केट ओव्हरसोल्ड आहे, RSI ओव्हरसोल्ड आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की मार्केटचं व्हॅल्युएशन खूप चांगलं आहे या लेवल पासून. तर बाकीच्या सर्व गोष्टी विसरून जा की कोण काय म्हणते. मला आता सुद्धा फेद आहे की मार्केटमध्ये आणखी अपसाईड खूप बाकी आहे आपल्या, आणि मार्केट रिसेंटली तुम्हाला 52-53 हजार परत लेवल दाखवण्याच्या तयारीमध्ये आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच. या व्हिडिओमध्ये एवढंच.